नमस्कार, मी गुरुदत्त शहाणे. आजच्या आपल्या नवदुर्गाच्या एपिसोडमध्ये माझ्यासोबत आहेत प्राजक्ता घाणेकर. प्राजक्ता घाणेकर एक कोकण कन्या आणि आत्ताची इव्हेंट स्पेशलिस्ट. तिने जवळपास मोर दॅन 50 इव्हेंट्स केलेले आहेत फक्त 1.5 वर्षामध्ये आणि पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी केलेले आहेत. तर प्राजक्ता, मला थोडं तुझ्याबद्दल सांग आणि आमच्या या पॉडकास्टमध्ये तुझं स्वागत आहे नवदुर्गाच्या. नमस्कार, थँक्यू सो मच की मला तुम्ही इथे इन्व्हाइट केलंय. मी प्राजक्ता घाणेकर मूळची. माझा जन्म कोकणातला हरिहरेश्वर, जे एक टुरिस्ट प्लेस आहे आणि जे खूप वेल नोन जागा आहे ती, जिथे माझा जन्म झाला. शाळेपर्यंतचं शिक्षण माझं तिथेच झालं. त्याच्यानंतर मी 11वी-12वी आमच्या इथल्याच तालुका प्लेस श्रीवर्धनला केलं. त्याच्यानंतरचं माझं शिक्षण करस्पॉन्डन्सने झालं. मी मुंबईमध्ये राहून पोस्ट ग्रॅज्युएशन आणि ग्रॅज्युएशन असं कम्प्लीट केलं. पॉलिटिकल सायन्समध्ये माझं ग्रॅज्युएशन झालंय आणि सध्या त्याच्यानंतर मी 2D 3D ॲनिमेशन केलं. त्याच्यात थोडे दिवस कामही केलं आणि मग त्याच्यानंतर लग्न, मुलं या सगळ्या संसार सुरू झाला. आणि सध्या आता मी एक इंद्रधनुष्य इव्हेंट्स नावाची कंपनीला रिप्रेझेंट करते आणि इव्हेंट्स करते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये. वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिबिशन्स भरवते. हा म्हणजे सध्याचं माझं प्रोफाईल हे आहे की मी वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिबिशन्स भरवते आणि छोट्या छोट्या लघु उद्योजकांना त्याच्यातून उत्पन्न मिळवून द्यायचा प्रयत्न करते. त्यांना बिझनेस देते, त्यांना आनंद होतो त्या सगळ्या गोष्टींमुळे. सो असा सगळा सध्या प्रवास चालू आहे. प्राजक्ता, मला सांग, कोकण हा आमचा सगळ्यांचाच एकदम जिव्हाळ्याचा विषय, त्याच्यावर आपण सविस्तर बोलणारच आहोत. पण त्याच्या आधी तू जे आता इव्हेंट्स करतेस, ठीक आहे, 50 इव्हेंट्स 1.5 वर्षांमध्ये, ठीक आहे, इट्स अ क्वाईट अ गुड स्कोर टू रन इव्हेंट्स. तर तुझे हे इव्हेंट्स कशा पद्धतीचे असतात आणि तुम्ही हे कुठे ऑर्गनाईज करता? याच्यामध्ये मी जसा सगळा प्रमोशन आणि मार्केटिंगचा पार्ट सांभाळते. माझी एक मैत्रीण आहे गीतांजली जाधव म्हणून, जी अकाउंट सगळ्या गोष्टी सांभाळते. आणि हे सगळे इव्हेंट्स आमचे असतात ते मोस्टली सोसायट्यांमध्ये, बिग मोठ्या टाउनशिप ज्या असतात, ज्याच्यामध्ये ज्या थोड्याशा शहरापासून बाहेर आहेत, की ज्यांना मार्केट इझिली अप्रोच होत नाही, अशा ठिकाणी आम्ही हे भरवतो की त्यांच्यापर्यंत चांगले चांगले प्रोडक्ट आम्हाला कसे नेता येतील आणि लघु उद्योजकांना तिथे कसा बिझनेस मिळेल, याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या परिसरामध्ये पुण्यातल्या, म्हणजे लाईक बावधन म्हणू नका, बालेवाडी, पाणेर, कोंढवा, हांडेवाडी, आंबेगाव, नरे, या सगळ्या जे नवीन नवीन जागा आता डेव्हलप झालेल्या आहेत, नव्याने बसलेलं पुणे थोडक्यात सांगायचं तर अशा ठिकाणी वेगवेगळ्या मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये आम्ही हे एक्झिबिशन्स ऑर्गनाईज करतो शनिवार आणि रविवारी एका टाइम पिरियडमध्ये, त्या सोसायटीच्या परमिशन्सनी. आणि असं सोसायट्यांच्या परमिशन्स, पुण्यातल्या सोसायट्यांच्या परमिशन्स, हो. काय अनुभव आहेत तुझे पुण्यातल्या सोसायट्यांच्या अनुभव? पटकन मिळतात परमिशन्स? नाही, काही लोक असे असतात जे अगदी इझिली, म्हणजे तुम्ही एक लेटर द्या त्यांना की आम्ही असा असा इव्हेंट करतो, याच्यामध्ये आम्हाला तुमची ही जागा लागते, त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला रेंट प्रोव्हाइड करतो आणि तुम्ही आम्हाला ती जागा एवढ्या तासांसाठी द्या. जर असं आपण एखाद्या सोसायटीला प्रपोजल दिलं तर फार कमी असतात सोसायटी चेअरमन्स किंवा सेक्रेटरीचे लोक इझिली अप्रूव्ह करतात या सगळ्या गोष्टी. पण काही खूप चॅलेंजिंग असतात की ज्याला आम्हाला खूप कन्व्हिन्स करावं लागतं, की त्यांना पटवून द्यायला लागतं की याच्यामुळे तुमच्या सोसायटीला काही प्रॉब्लेम होणार नाहीये, तुमच्या लोकांना काही धोका नाहीये, तुमची कुठली प्रॉपर्टी आम्ही डॅमेज करणार नाही आहोत. रादर या गोष्टीमधून तुमच्या इथल्या लोकांना एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळणार आहे, वेगळी जागा मिळणार आहे, त्यांचे काही प्रोडक्ट असतील तर ते पण ते डिस्प्ले करू शकतात आमच्याबरोबर. आणि वेळेस आम्ही तुम्हाला याच्यासाठी रेव्हेन्यू देतो, जो तुमच्या सोसायटीच्या अकाउंटमध्ये भर घालतो. सो हे सगळं त्यांना आम्हाला पटवून द्यावं लागतं की आम्ही काय करणार आहोत. किती उलाढाल होते तुझी एका इव्हेंटमध्ये? अगेन दॅट डिपेंड ऑन सोसायटी. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या, माझं क्लब हाऊस केवढं आहे सोसायटीचं आणि किती फ्लॅट्सची सोसायटी आहे, त्याच्यावर ही सगळी उलाढाल ठरत असते. मॅक्झिमम किती झालंय? मॅक्झिमम आपण क्लबचा इव्हेंट म्हणला, PWC क्लब किंवा अशा मोठ्या क्लबमध्ये जेव्हा इव्हेंट करतो तर तेव्हा साधारण एका दिवसात आमची रेंट आणि सगळ्या गोष्टी पकडून लाखभर रुपयाची पण उलाढाल होत असते, की आम्ही त्यांना रेंट देऊन आम्ही घर घेऊन मग लोक येऊन होते. म्हणजे क्राऊडवर डिपेंड असतं. मला सांग, BA पॉलिटिकल, येस, मग ॲनिमेशन आणि आता इव्हेंट्स, आणि ते सुद्धा
जवळपास 12-13 वर्षांच्या गॅप नंतर तुला का वाटलं की हे क्षेत्र निवडावं? खर तर BA पॉलिटिक्स याच्यासाठी केलेलं होतं की मला LLB करायचं होतं पुढे. म्हणजे समहाऊ लोकांशी कनेक्ट करणं किंवा सोशल राहणं हा माझा एक स्वभाव आहे. मी एकटी जगूच शकत नाही. मला लोक लागतात. मला गप्पा मारायला खूप आवडतं, माणसांना मदत करणं आवडतं किंवा लोकांबरोबर संगतीत राहणं बेसिकली हा माझा स्वभाव आहे. त्यामुळे मला लोकांबरोबर राहायचं असतं. म्हणून मला LLB करायचं होतं का तर मला मला असं वाटतं की माझ्याकडे लिडरशिप क्वालिटी आहे, ज्याच्यामध्ये मी चांगलं काहीतरी करू शकते. तर म्हणून मला LLB करायचं होतं, पण समोर काही कारणांमुळे ते शक्य झालं नाही. मग ग्रॅज्युएशन तर झालंय, पण आता पुढे तेव्हा तो असा एक काळ होता की लग्न करायचं म्हणलं की मुलीला नोकरी आहे का? असा समोर पहिला प्रश्न यायचा त्यावेळी. 15 वर्षांपूर्वी विचारायचे, मुलगी नोकरी करते का किंवा काय? तर मग आई वडिलांचं असं होतं की एखादं काहीतरी सर्टन तू कर की ज्याच्यामध्ये तुला नोकरी मिळेल आणि तू काहीतरी कमवू शकशील आणि मग तुझ्या तुझ्या लाईफमध्ये तू पुढे जाऊन सेटल होशील असं. मग काय करायचं ग्रॅज्युएशन नंतर? बरं तेव्हा DED वगैरे करायची काही माझी अजिबात इच्छा नव्हती. मला असं काही शिक्षिका वगैरे काही व्हायचं नव्हतं. म्हणजे तसा काही माझा पिंडच नाही तो. तर मग मी काय करायचं? मग अॅनिमेशन हे वेगळं क्षेत्र होतं. तेव्हा खुणावत होतं. तेव्हा हे सगळं जरा नवीन मुव्हिंग मध्ये पिरियड होता तो सगळा. मग माझी वहिनी स्वतः अॅनिमेटर असल्यामुळे मी तिच्याच इन्स्टिट्यूटमध्ये अॅनिमेशनचा कोर्स केला, वेबसाईट डिझायनिंग आणि अॅनिमेशन असं ठाण्याला अरेना अॅनिमेशन्समध्ये. मग त्याच्यानंतर फॅकल्टी म्हणून नोकरी केली. काही एका कंपनीमध्ये मगरपट्टा सिटीला वेबसाईट डिझायनर म्हणून नोकरी केली त्यांचं. आणि मग एक लग्न तो टप्पा येतोच. म्हणजे ते तिथलं तर असतंच की आता ओके मुलगी 22-23 वर्षाची झाली, आता लग्नाची स्थळं बघायला लागतात आई बाबा. सो तिथे आल्यानंतर ओके आमची मुलगी नोकरी करते, त्यामुळे आता तिला लग्नासाठी ती रेडी आहे, असा प्रकारचा पिरियड होता तो. तोपर्यंत मी नोकरी करत होते. त्याच्यानंतर लग्न झालं. मग सासरच्यांना काही अशी अट नव्हती त्यांची काही की मी नोकरी करावी किंवा नाही करावी. दॅट डिपेंड ऑन यू की तुला करायची असेल तर कर. पण माझं सासर इथून जवळच असणाऱ्या वाई गावामध्ये आहे, वाई शहरामध्ये छोट्या. सो तिथे आमचं स्वतःचं मंदिर आहे लक्ष्मीचं, पुरातन पेशव्यांनी बसवलेलं मंदिर आहे. येस. तर मग तिथले व्रत वैकल्य आणि ते सगळं शिकून घेणं. त्यामुळे पहिला 6-8 महिन्याचा पिरियड माझा वाई आणि पुणे असाच बराच गेला. म्हणजे बरेचसे दिवस वाई मग पुणे, नवरा पुण्यात नोकरीला असल्यामुळे पुणे असं. त्यामुळे मग त्या कारणाने मला नोकरी सोडावी लागली. मग एकदा सोडली की मग परत मुलगा झाला माझा. मग त्याच्यामुळे जॉईन करत पहिला इव्हेंट म्हणजे इव्हेंट क्षेत्राकडे वळताना पहिला इव्हेंट मिळणं हे जरा म्हणजे ब्रेक थ्रू ज्याला आपण म्हणतो, तो काय होता तुझा पहिला ब्रेक थ्रू? पहिला ब्रेक थ्रू तसं तर मी सुरुवात माझी अशी झाली की माझी एक मैत्रीण आहे वरदा दीक्षित म्हणून. तर तिचं बुटीक आहे स्वतःचं. आणि बरेच दिवस असं होतं की माझ्या बऱ्याच मैत्रिणींना मी तिला इंट्रोड्यूस केलंय, तिला बरेच क्लायंट्स दिले, हे दिलं ते दिलं. मग तिचं असं म्हणणं होतं की तुझ्याकडे ही क्वालिटी खूप चांगली आहे की तू लोकांना कन्व्हिन्स करतेस, तू आम्हाला सगळ्यांना प्रमोट करतेस, तर तूच का नाही स्वतः काही सुरू करत? म्हणून मी आधी रिसेलिंग मध्ये आले. म्हणजे मी पहिल्यांदा वेगवेगळ्या प्रकारचे एक्सक्लुसिव्ह ड्रेस मटेरियल्स विकायला लागले आणि ते विकले. 1-2-3च इव्हेंट केले असतील. म्हणजे एक्झिबिशन्स मध्ये मी पार्टिसिपेट केल्यानंतर मला असं जाणवलं की आपण रिसेलिंग तर करतोय, चांगल्या पद्धतीने करतोय, पण ह्याच्यापेक्षा आपण ऑर्गनाईज जास्त चांगलं करू शकतो, ते जास्त चांगलं आपल्याला जमेल असं झालं. आणि मग मी एका मोठ्या टाउनशिप मध्ये राहते. तर ते माझा बेस होता, ते माझं होम ग्राउंड होतं, जिथून मी पहिल्या इव्हेंटला सुरुवात केली. असंच बोलता बोलता खरंच अगदी बोलता बोलता सुरू झालेल्या गोष्टी आहेत की चला आपण सुरू करतोय काहीतरी नवीन. माझं तुमच्या या कंपनीला काही फॉर्मलाइज्ड कंपनीचं रूप वगैरे आहे का? आता फ्रीलान्स बेसिसवरच करतो? नाही. आता आम्ही रजिस्टर्ड ऑलरेडी आमची कंपनी केलेली आहे आणि आता त्याचा पुढच्या प्रोसेस चालू आहे सगळ्या. 1.5 वर्ष होते, पण हे रजिस्टर्ड नाव आहे इंद्रधनू इव्हेंट्सचे. आणि मागच्या वर्षी म्हणजे 2024 8 मार्च वुमन्स डेच्या दिवशी माझा पहिला इव्हेंट होता विंडसर काउंटीत. एक्झिबिशन होतं जे खूप धुवाधार झालं. म्हणजे अनबिलिव्हेबल क्राऊड होता त्या दिवशी विंडसर काउंटीतला आणि खूप छान एक्सपिरियन्स आला सगळ्या लोकांना. मग तिथून ही जर्नी सुरू झाली. मग त्याच्यानंतर मी मागे वळून पाहिलंच नाही आतापर्यंत. एव्हरी सॅटर्डे संडे आम्ही इव्हेंट्स करतोच आहे. इव्हेंट करताना नॉर्मली 2 चॅलेंजेस असतात. एक म्हणजे स्टॉल्स मिळवणे आणि दुसरं म्हणजे मिळवलेल्या स्टॉल्सला गिराईक आणून देणे. क्राऊड
पुलिंग, तू काय तुझे हातखंडे आहेत किंवा काय असे तुझा जो हे आहे की तू ते वापरतेस आणि तू तुझे इव्हेंट सक्सेसफुल करतेस? कारण नो डाऊट इव्हेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तर तुझ्याकडे रिपीट स्टॉल्स आले नाही. सो याच्यात सांगायचं म्हणजे तुम्ही म्हणलात ते बरोबर की माझे रिपीट वेंडर खूप आहेत. म्हणजे आम्ही त्यांना इव्हेंट बिझनेस देतो म्हणून ते आमच्या बरोबर आहेत, ही गोष्ट अगदीच खरी आहे. काही वेळेला काही लोकांना बिझनेस नाहीही मिळत. म्हणजे क्राऊड आणून देणं हे काम आमचं असतं. आम्ही स्पष्ट सांगतो, क्राऊड आणून देणं हे काम माझं आहे. क्राऊड नाही आला तर तो माझा दोष आहे, पण माझ्या परीने आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो. आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी त्याच्यासाठी अवलंबात आणतो. कधी गिफ्ट ठेवतो लोकांसाठी येणाऱ्या, कधी येणाऱ्या पहिल्या सगळ्या व्हिजिटर्ससाठी आम्ही काहीतरी आमच्याकडून द्यायचा प्रयत्न करतो. लकी ड्रॉ असतात वेगवेगळ्या प्रकारचे, डिस्काउंट्स असतात, बंपर ऑफर असते, कधी कॉम्बो ऑफर असते. आणि अगेन असं असतं ना की क्राऊड येतो, भरपूर क्राऊड येतो, पण तरी तुमचं प्रोडक्ट विकलं जात नाही, तर ते तुमच्यामध्ये मग काहीतरी हे असतो की तुम्ही कन्व्हेन्शनल पॉवर तुमची तेवढी कमी पडते, म्हणून तुमचं किंवा लोकांना घ्यायचं पण नसतं. अगेन दोन्ही गोष्टी असतात. तर आमचा प्रयत्न असाच असतो की वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करून किंवा मग कधी कधी आम्ही किड्ससाठी काही ड्रॉइंग कॉम्पिटिशन म्हणा, की मुलं आली खाली की आई बाबा आपोआप येतात. दिस इज अ मार्केटिंग स्ट्रॅटेजी, ही मला आतापर्यंत कळलेली आहे. तर त्याच्यासाठी आम्ही मग त्यांच्यासाठी वेगवेगळे गेम्स ठेवतो, कधी ड्रॉइंग कॉम्पिटिशन ठेवतो. आजकाल जम्पिंग जॅक वगैरे असे काही ट्रेंड्स खूप आहेत, ते आम्ही अवेलेबल करतो. आईस्क्रीम किंवा मुलांसाठी अजून काही वेगळा गेम आम्हाला घेता आला तर पपेट शो किंवा असं काही आम्ही करत असतो त्या सोसायट्यांमध्ये, की ज्याच्यामुळे आम्हाला तिथला क्राऊड चांगला मिळेल आणि आमच्या वेंडरला बिझनेस मिळेल. सो आतापर्यंत फार काही वाईट एक्सपिरियन्स नाहीये मला की माझा इव्हेंट असं कधी झालाय का की फेल झालाय? नाही, खूप नाही झाला. पावसामुळे वगैरे एखाद्या सोसायटीत एवढ्या वर्षभरात 1-2 सोसायट्या अशा की तिथले इव्हेंट फार छान सक्सेसफुल नाही झाले, बिकॉज ऑफ सम नॅचरल कलॅमिटीज ऑल्सो अँड क्राऊड ऑल्सो. मी असं नाहीच म्हणणार की नाही झाले, पण खूप म्हणजे बायबरे लोक आलेत आणि विदाऊट एकही रुपया न घेता परत गेलेत, असं कधीच नाही झालेलं. त्याच देवाचं दयेने असा अनुभव नाही. दुसरं म्हणजे की आता तुझं क्षेत्र निवडलेलं आहे इव्हेंटचं, हे खूप टाइम स्पेंडिंग आहे. ठीक आहे, म्हणजे इव्हेंटच्या दिवशी होणारा वेळ आणि त्याच्या आधीची प्रिपरेशन मध्ये वेळ, या सगळ्यांमध्ये तुझ्या घरच्या लोकांची काय प्रतिक्रिया असते किंवा हाऊ दे रिॲक्ट ऑन दिस? कारण इव्हेंट म्हटल्यानंतर 9-10 वाजेपर्यंत तो इव्हेंट चालतो, मग त्या दिवशी तुझ्या घरातली धुरा कोण सांभाळते? ते म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, तर मी उलट म्हणेन की मी जे काही करते त्याच्या मागे माझा नवरा आहे. मैत्रिया इज देअर, तो बॅकबोन आहे माझं. की मी कुठेही जाऊ, अख्खा शनिवार रविवार मी घरात नसते. मी शनिवारी दुपारी 3ला इव्हेंट सुरू होणार नसला तरी मला 1ला बाहेर पडावं लागतं, का तर तिथली जागा रेडी करणं, त्या सगळ्या सेटअप लावणं, सगळ्या गोष्टी, आणि मी रात्री 11ला घरी येते. तर तोपर्यंत शनिवार रविवार पूर्णपणे मैत्रिय, माझी 2 मुलं आणि घर सगळं सांभाळतो आणि उत्तमरित्या सांभाळतो. म्हणजे एकदाही मी तक्रार करायला मला कुठेच जागा नाही की मैत्रिणी असं नाही केलं, तरी खूप छान सांभाळले आतापर्यंत. पण सॅटर्डे संडे कॉम्प्रोमाइज करणं फॅमिलीच्या दृष्टीने तसं खूप हे आहे, मुलं पण लहान आहेत तुझी, तर मग ते तुला त्रास देत नाही काय मम्मा सॅटर्डे संडे? असं होतं, नाही असं नाही, मुलंच आहेत की त्यांना वाटतंच की आपली आई आपल्या बरोबर असावी शनिवार रविवारी. पण त्यांचा बाबा हे सगळं सांभाळून देतो स्वभाव, कारण तो सांगतो म्हणजे की आई सकाळचा वेळ घरी आहे, तुम्हाला काय करायचंय, मस्ती करायचंय, बाहेर जायचंय, खाऊ आणायचंय, सकाळी आई आहे, आपण आत्ता करू म्युझिक, काय करायचं ते संध्याकाळी आईला काम आहे. जसं आठवडाभर बाबा कामाला जातात तेव्हा आई सगळं मॅनेज करते. सो शनिवार रविवार आई कामाला जाते, आपण मॅनेज करूया. आणि ती खूप समंजस आहे दोघंही. त्याच्यामुळे म्हणून मी म्हणलं ना की मी एवढ्या वेळ बाहेर राहते तेवढं फक्त त्याच एका गोष्टीमुळे की ते तिघं घरी छान राहतात. त्याच्यामुळे म्हणालेस की तुमच्याकडे वाईमध्ये स्वतःचं मंदिर लक्ष्मीचं, तर पेशवेकालीन मंदिर, त्याच्याबद्दल आम्हाला काही सांग. आपण सगळ्यांनी पेशव्यांचा इतिहास बघितलेलाच आहे, म्हणजे ऐकून आहे सगळ्या लोकांना. तर पेशव्यांनी बसवलेली वाई, म्हणजे गोपीराव यांचं वाई माहेर असल्यामुळे रास्त्यांकडे त्यांचं माहेर, आणि रास्त्यांनी सगळी वाई बसवली असं आपण आतापर्यंत सगळं ऐकत आलोय. बरोबर. तर त्या रास्त्यांनी वाई बसवताना त्यांनी तिथे मंदिरं बांधली वेगवेगळी, आणि वेगवेगळी मंदिरं याच्यासाठी बांधली की तेव्हा मुघलांकडून सारखे हल्ले आणि या सगळ्या गोष्टी होत होत्या, तर आपलीच मंदिरं असतील, हे असतील, तर आपली लोक जास्त इथे राहतील, आणि या सगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी ते
मंदिरं बांधली छान. आणि त्यांनी आपल्याबरोबर येताना कोकणातून त्याच्यासाठी पुजारी आणले, म्हणजे तिकडचे. म्हणजे माझे सासू म्हणजे ओक जे आहेत ते सुद्धा ऍक्च्युली हिरवीचे आहेत, आणि तिथून ते वाईमध्ये आले. आणि मग ते माझ्या सासऱ्यांच्या एक 6-7 पिढ्या जुनं मंदिर आमच्याकडे आहे. तेव्हापासून वाईचं मंदिर आम्ही सांभाळतोय, आमच्याकडे सांभाळायला आहे. रस्त्यांनी वसवलेल्या वाईत खूप मंदिर आहेत. तसं आमचं लक्ष्मी मंदिर आहे, तसंच विष्णू मंदिर आहे, राम मंदिर आहे, ढोल्या गणपती प्रसिद्ध आहे. सो असं आमचं जवळजवळ 4000 स्क्वेअर फीटचं देऊळ आहे. त्याच्यात 3.5 फुटाची मोठी लक्ष्मीची मूर्ती आहे. आता पण माझे मिस्टर तिथे आहेत नवरात्राच्या दिवसांमध्ये सुट्टी घेऊन 10 दिवस देवीचं करण्यासाठी म्हणून. माझे सासरे 1-2-3 वर्षांपूर्वी गेले, पण तेव्हापासून माझा नवरा आणि माझा सासूबाई हे 10 दिवस. कॉर्पोरेट लाईफ सांभाळताना सुद्धा तुम्ही तुमचं अस्तित्व सोडलेलं नाही. राईट, कमांडेबल. आता आपली मी तुझ्या माहेरी थोडंसं वळतो, कारण मला फार उत्सुकता आहे. कोकण हे माझं स्पेसिफिकली खूप आवडतं ठिकाण आहे. म्हणजे माझ्या सुट्ट्यांमधल्या जवळपास निम्म्या सुट्ट्या मी कोकणातच घालवलेल्या आहेत. आम्ही मूळचे रत्नागिरीचेच, भूम आमचं गाव आहे, राजापूरच्या जवळ भूम म्हणून. त्यामुळे मला तिथलं हे आहे. तर लोकांच्या मनामध्ये ना कोकणाबद्दल खूप काहीतरी गोड गैर समजुती पण आहेत. तर आपण त्याच्यावर जरा गप्पा म्हणू. तुमचं हरिहरेश्वरला काय वाडी वगैरे आहे का? हरिहरेश्वर, एकतर हरिहरेश्वराच्या मंदिराचे माझे वडील क्षेत्रोपाध्याय आहेत, घाणेकर म्हणून. चांगलं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे हरिहरेश्वर मधलं माझं बाबा. आणि आमची सुपारी नारळाची मोठी बागायती आहे तिथे, 4.5 एकराची बाग आणि घर सगळं आहे. माझी आई अंगणवाडी सेविका आहे, आणि माझा एक भाऊ आहे जो मेकॅनिकल इंजिनियर आहे, तोही आता पुण्यातच असतो. हरिहरेश्वर हे खूप सुंदर गाव आहे बेसिकली सांगायचं झालं तर. आणि कोकणी माणसाबद्दल म्हणायचं झालं तर कोकण हे खूप, म्हणजे तुम्हाला तर आवडतं ठिकाण आहे कोकण हे, तर कोकण आहेच तसं, कुणालाही आवडू शकतं, कुणालाही राघवी वाटेल असंच ते आहे. म्हणजे आता आपण म्हणू तसं मोदी आत्ता म्हणतात मेक इन इंडिया, तर मी म्हणेन कोकण हे मेड इन कोकण ऑलरेडी आहे. कारण कोकणातली लोक कोणावरही अवलंबून नसतात कधीच. म्हणजे तिथे काहीही हो ते त्याच्यातून उभे राहतात परत. म्हणजे एक तर ते फार बाहेरून आउटसोर्सिंग करत नाहीत, त्यांच्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये सर्व्हाइव्ह करायची त्यांना सवय झालेली असते, आणि ते आनंदाने सर्व्हाइव्ह करतात. म्हणजे असं नाही की माझ्याकडे हे नाहीये म्हणून मी आता दुःखी आहे, अजिबात नाही. त्यांच्याकडे जे आहे त्याच्यात ते सर्व्हाइव्ह करून पुढे जाणार. रडत बसणं हे कोकणी माणसाला माहिती नाही याच्यात. म्हणजे माझ्या आठवणीतला मी एक प्रसंग सांगेन की 3-1 वर्षापूर्वी निसर्ग चक्रीवादळ हे झालं होतं, हिट झालं होतं बरंच, आणि त्यांनी हरिहरेश्वरलाच बेसिकली हिट केलं होतं. बरोबर. तेव्हा 2.5 तास ते वादळ 260 जवळजवळ किलोमीटरनी वारं वाहत होते तेव्हा, आणि ते आमच्या इथे 2.5 तास घोंगावत होतो. कोकण हरिहरेश्वर कसं आहे, 4ही बाजूनी डोंगर आहेत आणि मध्ये गाव आहे. सो तिथे ते वादळ घुमत होतं 2-2.5 तास. म्हणजे अशी सिच्युएशन होती. आज वादळ झालं, त्याच्यानंतर मला माझ्या आईबाबांशी कनेक्ट व्हायला पुढचे 3 दिवस गेले. तोपर्यंत मला कळलंच नव्हतं की नक्की काय झालंय, कारण बाकी सगळीकडच्या न्यूज चॅनलवर न्यूज येत होत्या की इथे हे झालं, तिथे ते झालं. हरिहरेश्वरची न्यूजच नव्हती कुठे की नक्की काय झालंय हरिहरेश्वरमध्ये. बरं, तो सीझन मे महिना एंड, जूनची सुरुवात होती, 3 जूनला झालं होतं हे सगळं. आणि कोरोना होता त्यावेळेला, त्यामुळे आम्हाला जायला पासेसच मिळत नव्हते. की मी वाईला रेडी, म्हणजे वाईहून आम्ही हरेश्वरला जाण्यासाठी तयार होतो, पण आमच्याकडे पास नव्हता. मग 3 दिवसांनी माझ्या आईने मला फोन केला घरापासून 6 किलोमीटरवर जाऊन चालत, की नेटवर्क आल्यावर, तिथे नेटवर्क येत होतं, तिथून फोन केला की सोनू असं असं आहे, आम्ही सगळे नीट आहोत पण गावात काहीच शिल्लक नाहीये. मग हे सगळं कळलं, वाईट तर प्रचंड वाटलं. आम्ही गेलो पुण्यात, म्हणजे वाईवरून आम्ही गाडी करून हरेश्वरला गेलो. जाताना माणगाव पासून हरिहरेश्वर पर्यंत एक लाईटचा पोल शिल्लक नव्हता. 47 दिवस माझ्या गावात लाईट नव्हते. 47 दिवस आमच्या गावात लाईट नव्हते. म्हणजे इथून माणगाव पासून जे पोल पडायला सुरुवात झाली होती ते हरेश्वर पर्यंत, म्हणजे 100 पोल पडलेले होते. 100-200 पोल सहज पडले असतील तेवढ्याच्या. लाईट्स नव्हते. गावात एकाही घरावर कौल शिल्लक नव्हतं. मदत लोक येत होती, खूप लोक मदत करायला येत होते. कोणी अन्नधान्य देत होतं, कोणी काय देत होतं.
कोणी सरकारने पत्रे दिले, कौलं दिली, पण ते कोणाला पुरं पडणारं नव्हतं. म्हणजे जे त्यांनी देत होतं ते काही पुरं पडणारं नव्हतं. म्हणजे माझ्या स्वतःच्या वाडीत सुद्धा, बाबांच्या माझ्या बागेमध्ये सुपारीच्या सुद्धा जवळजवळ 200-250 झाडं पडलेली होती. आंब्याची झाडं माझी मुळातून निघून गेलेली होती. म्हणजे काही शिल्लकच नव्हतं. आमच्या डोळ्यासमोर आमचं सगळं उद्ध्वस्त झालेलं होतं. पण तरी पण म्हणजे त्याच्यानंतरच्या महिन्याभरातच तेव्हा तर आम्ही गेलो, मदत केली, सगळं केलं. सरकारकडून जे काय आलं ते लोकांनी घेतलं, पण उगीच दंगा केला नाही, आम्हाला हे नाही मिळालं, आम्हाला ते नाही मिळालं. मी कधीच ऐकलं पण नाहीये. म्हणजे मी तरी तुम्ही ऐकणार जसं गोष्ट. पूर्ण भारतभरातल्या वेगवेगळ्या याच्यातून ऐकतो किंवा मराठवाड्यातल्या किंवा विदर्भातल्या शेतकऱ्यांकडून ऐकतो, पण मी तसं कधी कोकणातला शेतकरी मोर्चे करतोय आणि आम्हाला अतिवृष्टीमुळे आमचं नुकसान झालंय किंवा ह्याच्यामुळे आमचं नुकसान झालंय असं कधीही मला बातमी सुद्धा मी कधी टीव्हीवर पाहिली कधीच नाही ऐकले. खरंच खरी गोष्ट आहे. म्हणून मला अभिमान आहे त्या गोष्टीचा की 1 महिन्याने मी गेले, लोकांनी आपापलं जे काही आपल्याकडे आहे तेवढ्यात परत आपली घरं बांधलेली होती, परत कामाला सुरुवात झाली होती. म्हणजे काही लोकांच्या घरात तर तिखट मीठ सुद्धा राहिलं नव्हतं, इतकं सगळं वाहून गेलं होतं. बरोबर. म्हणजे आता माझ्या आई वडिलांचं घर आरसीसी कन्स्ट्रक्टेड असल्यामुळे आमच्याकडे शेजारच्या 6 फॅमिली आमच्याकडे राहिला होता तेव्हा. म्हणजे तिथे जीवितहानी का नाही झाली तर आमच्या इथल्या ग्रामपंचायतीने तेवढी काळजी घेतल्यामुळं की कोणालाही त्यांनी कौलाच्या घरात राहायला ठेवलं नव्हतं शिल्लक, की सगळ्यांनी कोणाच्या ना कोणाच्या घरात जाऊन राहायचं. आणि ते तर जिव्हाळा असतोच तिथल्या लोकांमध्ये की तेवढं प्रेम आहेच एकमेकांमध्ये. त्यामुळे प्रत्येक जण एकमेकांच्या घरात राहून शिव्या घालतील पण ते सगळं प्रेमाचं असतं. ते म्हणजे त्यांच्यामध्ये हेवे दावे वाद कुठंच नाही सापडणार. करेक्ट. वेळ येईल तेव्हा आपण एक आहोत सगळेजण. अशा ह्यांनी सगळेजण खूप छान राहिले होते. महिन्याभरात परत गाव होतं तसं उभं केलं त्यांनी. म्हणजे आता कोणी गेल्यावर असं म्हणणार नाही की 3 वर्षापूर्वी एवढा मोठं वादळ झालं म्हणून. म्हणजे लोकांची नुकसान झालं होतं 4-4 लाखाचं. गव्हर्नमेंट कडून आले 60,000 70,000, कोणाचं 1 लाख आले. पण माणूस रडत नाही बसला की अरे आता माझे एवढे पैसे गेले तर आता मी काही गळफास घेऊ का, असं नाही कधी केलं कोणीच. परत उभी राहिली ती माणसं जे आहे त्याच्यामध्ये. सो हे मला एक खूप चांगलं वाखाणण्यासारखा गुण आहे कोकणी माणसाचा की तो रडत नाही बस. तू जे म्हणाल एक वाक्य म्हणालीस ना की मोदींनी जे मेक इन इंडिया म्हटलं ते कोकणामध्ये मेड इन कोकण. येस. आता मी अनेक वर्ष तिथे राहिलेलो आहे म्हणून मला थोडासा तो भाग माहिती आहे. तर मी कधीच बघितलं नाही की तो वाण्याकडे पिशवी घेऊन निघालाय आणि सामान आणायला गेलाय. ठीक आहे, तो त्याच्या परसामध्ये जेवढं काही पिकलेलं आहे किंवा शिजवलेलं आहे किंवा उगवलेलं आहे त्याच्यावरच त्यांचे सगळ्या रेसिपीज पण त्या आजूबाजूच्या एरियावरच सगळ्या आहेत. म्हणजे असं पलीकडून मागून मी आता काही रेसिपी करतो असं काही होत नाही. कोकणाचा विषय निघाला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे उकडीचे मोदक. बिग पॉइंट आहे. आणि उकडीचे मोदक आले हे कोकणातूनच. महाराष्ट्रामध्ये किंवा इकडच्या साईडला जे आले बॉर्न फ्रॉम कोकण. काय फरक आहे कोकणातले मोदक आणि आमच्या इकडचे पुण्यातले मोदक? तसं परत म्हणायला गेलं तर कोकणी मोदक हा पुण्यातल्या मोदकापेक्षा वेगळा म्हणजे शो करण्यात वेगळा असतो. थोडक्यात सांगायचं तर आता इथले लोक त्याला वेगवेगळी खूप नावं देतात की 21 कळ्यांचाच मोदक लागतो, 16 कळ्यांचाच मोदक लागतो. कुठली कोकणी बाई असं कधी म्हणत नाही की 21 कळ्यांचाच मोदक झाला पाहिजे, 16 कळ्यांचा कुठलीही नाही. हा एक गोड पदार्थ आहे जो आपल्या परिसरात पिकणाऱ्या गोष्टींवरून म्हणजे तांदूळ जो आमच्याकडे मुबलक प्रमाणात पिकतो, नारळ आमच्याकडे खूप असतात, गुळ मिळतो इझिली. सो त्याच्यापासून बनला जाणारा एक टिपिकल गोड पदार्थ हे त्याचं नाव आहे. बरं, त्याला आता प्रमोशन खूप मिळाले, चांगली गोष्ट आहे. प्रसिद्धी मिळाली त्याच्यामुळे कोकणी माणसाचा बिझनेस वाढला, ही खूप चांगली गोष्ट आहे कोकणी माणसासाठी. पण हे जे काही फॅड आहे ना आता की बाबा नाही उकड काढताना त्याच्यात लोणी घालायलाच लागतं, साजूक तूप घालायलाच लागतं, त्याशिवाय ती उकड चांगली होते असं अजिबात नाही. मी दरवर्षी 100 ते 200 मोदक करते गणपतीत, पण मी आतापर्यंत एकदाही उकडीत लोणी किंवा तूप घातलेलं नाही. काय रेसिपी आहे तुझी, तू आम्हाला शेअर करू शकतेस? नक्की, 100% आवडीने. काय असं आणि काय त्याचे गुणधर्म ओळखावेत म्हणजे हा चांगला मोदक आहे कोकणाच्या दृष्टीने? सगळ्यात महत्वाचं तर तो छान पांढरा स्वच्छ दिसला पाहिजे. एकतर तो दिसताना असं त्याला एक लकाकी पाहिजे, चमक पाहिजे. मोदक शिजून झाल्यावर त्याच्यावर एक चमक आली, छान प्लेन मौसूद दिसला तर तो खराब होईल. तो असा खरकटलेला दिसला तर तो मोदक नाही. त्या बाईला तो मळताच आला नाही की त्याची म्हणजे त्या बाईने उकडच मळली नाही त्यामुळे तो मोदक आला नाही. उकड मळताना त्या उकडीला फक्त तेल आणि पाणी एवढा हात देऊन जोराने छान जोरकस मळली की ती उकड छान होते.
छान तुकतुकीत होते आणि मोदक छानच बनतो. मोदक छान कधी म्हणायचा की त्याला छान पातळ पारी असली पाहिजे. पातळ एकदम तलम पारी. म्हणजे अर्ध पीठ लागतं आणि पुढे कधी एवढंच सारण असतं, सारण शोधायला लागतं. बरोबर. आता जर ती पातळ पारी छान हाताने वळता आली पाहिजे. तर हातवळणीचे मोदक काय, मोदक हातानेच वळतात. हातवळणी हा काय मोदकाचा प्रकार किंवा त्याची वैशिष्ट्य नाहीये. मोदक हातानेच वळला जातो. हे मी म्हणलं ना की जिथे जाईल तिथे त्याला माहिती नसतं तरी तो आपला हवा करत सांगतो हे असंच असतं तिथं. तसं काही नसतं. अत्यंत साधा पदार्थ आहे जो घरातल्या इन्ग्रेडियंट पासून बनतो. मोदकाची उकड काढणं हे त्यातलं कसब आहे खरं सांगायचं तर. उकड काढताना म्हणजे पाण्याला छान थोडीशी पाणी आधी आम्ही तर काय करतो, पातेल्यात आपलं की थेंबर तेल घालतो पातेल्यात. तेल तडतडलं की इमिजिएट पाणी घालतो. पाण्याला थोडीशी उकळली की मीठ घालायचं चवीनुसार व्यवस्थित आणि पीठ लावायचं. एक 5 मिनिटं पीठ झाकून ठेवायचं. गरम गरम उकड मळायची. त्यात सगळं कसं उकड तुमची किती चांगली होते त्याच्यावर तुमचा मोदक किती चांगला होतो ते ठरतो. त्या कळ्यांचं काही कौतुक नसतं इथे अजिबात. नाही 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 10 कळ्यांचा मोदकही असतो, 5ही असतो आणि 16ही असतो. पारी पातळ पाहिजे आणि सारण मऊसूत पाहिजे. हे त्यातलं गमक आहे खरं तर. म्हणजे कोरड्या काळ्या म्हणजे ब्राऊन पाठीचा नारळाचा मोदक कधी चांगला होत नाही. शहाळ्यापासून नारळापर्यंत जायची जी स्टेज असते त्यातला ओला नारळ असतो ज्याची पांढरी पाठ असते त्या नारळाचे मोदकच उत्तम होतात. त्याला अडसर नारळ म्हणतात आमच्याकडे, जो पूर्ण तयार नाही आणि कमी पण नाही अशा मधल्या जो प्रकारचा नारळ असतो तो नारळ खाऊन त्याच्यात गुळ व्यवस्थित जेवढाच तेवढा गुळ घालून छान ते तुपावर परतून शिजवून घ्यायचं सारण. आणि मग काही लोक आवडीने वेलदोडा, केशर, खसखस आपल्या आवडीप्रमाणे घालतात. ते घालायचं आणि करायचं. दुसरा एक माझा आवडीचा पदार्थ कोकणातला म्हणजे सोलकढी. माझा पण खूप आवडता पदार्थ. पुण्यामध्ये जेव्हा मी सोलकढी मागवत होतो मला इतकी भीती वाटत असते की त्यामध्ये लसूण असतो, काय 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 घातलेलं असतं. काय आहे सोलकढीची पण आम्हाला एक छान रेसिपी सांगून टाकणार. नक्की, का नाही. ते काही माझं पेटंट नाही त्यामुळे मी आनंदाने सांगायला. सोलकढी पण अगेन असंच नारळ खाऊन त्याचं छान नारळाचं दूध काढून त्याच्यात आमच्याकडे कोकणात कोकम काही आता आम्ही कोकम म्हणतो, काही लोक रातांबे म्हणतात त्याला. सो त्यापासून आमसूल बनतं. तर त्या आमसुलाचा जो कोकमाच्या ज्या बिया असतात त्याच्यापासून जे रस निघतो त्याच्यात आपण कोकम बुडवून ठेवतो आमसूल तयार करण्यासाठी. आणि मग आमसूल तयार करून झाल्यानंतर जे पाणी शिल्लक राहतं, कोकमाचा रस जो शिल्लक राहतो आंबट, ते म्हणजे आगळ. तर त्या आगळापासून आपण सोलकढी तयार करतो. म्हणजे काही जण कोकम भिजत घालून पण करतात. आमसूला भिजत घालून ठेवली तरी सोलकढीला रस तयार होतो आपण. पण आता इझिली आगळ असतं अवेलेबल सगळीकडे कोकणात पण. सो त्या आगळापासून आपण तयार करतो. आता माझी सोलकढीची रेसिपी म्हणाल तर मी नारळ खाऊन नारळ वाटतानाच त्याच्यात आलं, मिरची, कोथिंबीर असं वाटतानाच घालते आणि मग तसं नारळाचं दूध नाही. माझ्या आईने कधी सोलकढीत लसूण घातला नाही त्याच्यामुळे मी कधी घातला नाही ते. कारण सोलकढी आपण मसाला पण देतो, सो लसूण घालून कसं काय पिणार, त्यामुळे मी कधी घातला नाही लसूण त्याच्यामध्ये. आणि घरचं मला कधी प्रोडक्ट विकत आणावे लागले नाही कारण हे सगळं माझ्या घरी बनतं. त्यामुळे ऑथेंटिक जे आगळ असतं ते माझ्याकडे येतं आणि त्याच्यापासून मी सोलकढी तयार करते आणि खूप लोकांना आवडते. समोर मी केलेली सोलकढी. पुढच्या वेळेस मला नक्की 100%. कोकणात तुझं बालपण गेलं सगळं हरिहरेश्वरला. काय धमाल केलीस. खूप म्हणजे हरिहरेश्वर एक छोटं खेडं होतं. म्हणजे आता थोडं मोठं झालंय पण तरी आमचं खेडेगावच आहे. त्याला अजून शहराची तशी झळ पोचली नाही म्हणा किंवा काही झालं नाही, शहर नाही झालेलं त्याचं. छान खूप सुंदर दिवस होते माझ्या कोकणातले हरिहरेश्वरचे. काही सांग मला. माझं घर तर मेन असं आधी तर खूप पूर्वी माझ्या लहानपणी माझं छान शेणा मातीचं घर होतं. म्हणजे शेण सारवणं हा एक वेगळी गंमत होती आणि आम्हाला आवडायचं सारवायला. म्हणजे आमच्याकडे समूह गडी कामकर असायचे सारवण काढून द्यायला, सगळं घर सारवून द्यायला. पण मला आवडायचं, मी त्यांच्याबरोबर सारवलेलं आहे घर, पण आवडीने सारवलेलं आहे की मला शिकायचंय म्हणून की कसं सारवता तुम्ही काय. आणि त्यामुळे आम्हाला कधी शेणाची घाण वगैरे कधीच नाही वाटली कारण आम्ही आमचाच गोठा होता, आमच्याच गोठ्यातलं शेण आणून त्यांनीच आम्ही सारवायचो, घर बांधायचं. त्यामुळे शेणा मातीचं घर ते सारवलं, त्याचं छान दिवस होते त्याच्यातले. त्याच्यात एक वेगळी गंमत असायची. आमच्याकडे कोकणात प्रचंड पाऊस असतो. सो त्या पावसामध्ये कौलातून गळणारं पाणी, सगळीकडे भांडी लावणं पाण्याखाली, हे सुद्धा एक वेगळा विषय असायचा. नाहीतर आमचं तेव्हा पूर्वी सगळ्याच घरावर कौलं नसायची.
एखादी पुढची पडवी वगैरे असेल त्याच्यात आम्ही नारळाच्या झाडाची पानं जी असतात मी त्याला झाप म्हणतो आम्ही, ते झाप वळून ते एक वेगळ्या प्रकारे वळले जातात आणि त्यांनी साकारलं जातं तुमचं घर सगळं. तर त्यांनी साकारलेलं घर असायचं, मग त्याच्यातून कधी कधी सापही यायचे. सो असे खूप वेगवेगळ्या मजेदार गोष्टी असायच्या. आम्हाला कधी भीती नाही वाटली आपण सापांची वगैरे. हे सर्पमित्र वगैरे फॅड आहे सगळं. आता आम्ही लहानपणापासून साप हँडल केले, आमच्या अंगावर पडले, आमच्या पायावरून गेले, तसं खूप वेळा झालंय. पण सापाचा विषय काढलास, तुमच्या घरात प्राणी, कारण असं कोकणातला म्हणून हा प्राणी वेळ म्हणजे असं कोणताच कोकणातलं घर मी पाहिलं नाहीये की त्याच्याकडे प्राण्याला तो आवडत नाही किंवा त्याला असं, म्हणजे मी फार कमी पाहिलेलं आहे. काही असतात अपवाद, पण तुमच्याकडे काय काय प्राणी होते? माझ्याकडे लहानपणापासून तर गाई आणि म्हशी होत्याच. तू दूध काढलंय? हो, मी सगळं केलंय. मी गाईचं दूध काढलेलं आहे, म्हशीचं दूध काढलेलं आहे. इव्हन दो आमची गुरं आजारी असताना डॉक्टरांबरोबर त्यांचे पाय स्वच्छ, म्हणजे जखम स्वच्छ करून औषध लावण्यापर्यंत सगळं केले. हौसेने, म्हणजे मला गरज नव्हती या सगळ्याची, पण मला आवड होती पहिल्यापासूनच. माझ्या बाबांबरोबर मी सतत आमच्या वाड्यात असायचे की ती डॉक्टर आले की त्याला इंजेक्शन कसं देतात, तिचा पाय स्वच्छ कसा करतात, तिला जखम झालीये का, काय झालंय का. कारण म्हशी जेव्हा चरायला जातात रानात, पावसात गळी त्यांना रानात घेऊन जातात चरायला, तर तेव्हा त्या रानात चरायला जातात तेव्हा त्यांना खिळा टोचणं, दगड टोचणं, त्यामुळे जखम होणं पायाला, या सगळ्या गोष्टी घडत असतात. मग तेव्हा ते वेटरनरी डॉक्टर काही मिळायचे नाहीत. इथल्यासारखं सगळं काही मुबलक अवेलेबल कधीच नव्हतं. मग त्याला कोणाकडे नाहीये, खरंच नाही, कोणाकडे तरी निरोप पाठवायचा, मग तो 2 दिवसांनी येणार. मग त्याच्यावर असिस्टंट वगैरे तर नाहीच, मग आपणच गरम पाणी करून घेऊन जायचं की ते त्यांचा पाय धुवून देणार, औषध लावून देणार, असं सगळं केलेलं आहे मी. त्यामुळे गाय, वासरं, कुत्रे माझ्याकडे 2 कुत्रे होते मोठे, एक जर्मन शेफर्ड होती, एक क्रॉसब्रीड होतं. माझं तर अजूनही आहेत माझ्या आई बाबांकडे, पण आता कुत्रा नाहीये स्वभाव, पण होते. म्हणजे माझं लग्न होईपर्यंत सगळे प्राणी होते. आमचा मोठा कुत्रा तर आता, म्हणजे माझी मुलगी झाल्यानंतर तो गेला, म्हणजे आजारी होता त्याच्या, पण ते तर त्यामुळे सगळ्या प्राण्यांच्या आवड आहे. ते आयुष्य आणि आज विंडसर काउंटी पुण्यातल्या एखाद्या सोसायटी मधलं आयुष्य कशी ट्रान्सफॉर्म केलं स्वतःला? आपण म्हणतो ना की माणूस जिथे जाईल त्या पद्धतीने राहतो. सो समोर कसं असेल की बाबा इथे आले, आता इथे ही चॅलेंजेस आहेत. कोकणात काही गोष्टी मिळत नव्हत्या म्हणून ती चॅलेंजेस होती की आपण ह्याच्यातून काय करू शकतो, असं होतं. तर इथे इझिली अवेलेबल सगळे, तर त्याच्यातनं आपण वेगळं काय करू शकतो, स्वभाव असा आहे. आवडतं पण मला वेगवेगळे प्रदेश जाणून घ्यायला आवडतं. आता जसं हरेश्वरमध्ये मी लहानाची मोठी झाले, तिथे सगळ्या नारळाचा प्रभाव आहे. आम्ही स्वयंपाकात पण नारळ वापरतो, पण माझं लग्न होऊन मी घाटावर आले, सो इथे सगळ्यात दाण्याचं कूट वापरतात, आमच्यापेक्षा तिखट जेवतात. सो हा एक मोठा ड्रास्टिक चेंज होता माझ्यासाठीचा, की माझ्या लग्नाच्या दिवशीच रात्री मी जेवले नव्हते का, तर ते तिखट होतं खूप, म्हणून मला गेलंच नाही जेवण ते, कारण ते खूप तिखट लागलं मला. पण तो इथल्या प्रदेशाचा भाग झाला की इथे त्या पद्धतीचं जेवण असतं. सो असं सगळं मी आता हळूहळू दोन्हीकडची झाले, की मला दोन्हीकडची सांगड घालून मी स्वयंपाक करायला लागले, की माझा आवडता पण थोडा असला पाहिजे, थोडा मैत्रीचा आवडता पण असलं पाहिजे. तो अशा पद्धतीने. आणि या सगळ्यात माझ्या सासूबाईंनी मला खूप शिकवलं, म्हणजे खूप शिकवल्या गोष्टी. कारण मी खूप पॅम्पर्ड लाईफ जगली लहानपणापासून. पण चित्पावन ब्राह्मणातल्या घरातली एक ब्राह्मणी मुलगी कोकणातली, आणि चित्पावनाच्याच घरी पण घाटावर, दोन्हीवर सुद्धा खूप ड्रास्टिक जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे ताट वाढण्यामध्ये सुद्धा फरक आहे. जेवण वाढणं, आता आमच्याकडे कोकणात जनरल आपला नैवेद्य वाढायचा झाला की वरण भातच असतो. दही भात वाढतच नाही आमच्याकडे पाण्यात. मूद नसते दही भाताची, वरण भाताची मूद. उजव्या बाजूला भाज्या, डाव्या बाजूला सगळं पुरण, लिंबू, दही, चटणी, कोशिंबीर, पुरण, पापड, पोळी, हे सगळं डाव्या बाजूला असतं. आणि आमटीची वाटी, गोड काय जे काय असेल ते भाताच्या वर मध्ये असतं. मेन गोड प्रकार असतो तो. तसं इथे नसतं. इथे वाढायची पद्धतच वेगळी आहे. या साईडला कसं असतं, तुम्ही जेव्हा नैवेद्याचं पान वाढता तर दही वेगळं वाढत नाही डाव्या बाजूला, वरण भाताची आणि दही भाताची मूद असते. उजव्या बाजूला 2 भाज्या आणि उजव्या कोपऱ्यात खीर असते थोडीशी वाढलेली, जी आमच्याकडे डाव्या कोपऱ्यात असते. सो इथूनच माझी सुरुवात होती शिकायला की मी नैवेद्य कसा वाढायचा. बरं, माझ्या सासरे देऊळ असल्यामुळे की ते तसं शिस्तीतच झालं पाहिजे की देवीचा नैवेद्य अशाच पद्धतीने वाढला गेला पाहिजे. कोणी काही मला रागवून किंवा असं नाही शिकवलं, पण त्यांनी मला शिकवलं की प्राजक्ता हे असं नाही करत, आपल्याकडे हे असं लागतं.
सो आता माझ्याकडे असं लागतं मध्ये मी आहे सध्या. शिवाय गेल्यावर मी अशी असते. दाण्याच्या कुटाचं प्रमाण जास्त. हे जे माझ्याकडे फक्त दाण्याचं कूट साबुदाण्याच्या खिचडीतच वापरतात कोकणात, किंवा कोशिंबीर पण आमच्याकडे दह्यातलीच असते. पण इकडे आल्यानंतर भाजीत दाण्याचं कूट, वेगवेगळ्या कोशिंबिरींमध्ये दाण्याचं कूट, सगळ्यातच दाण्याचं कूट, नारळ कमी, असा जो काही फरक होता तो खूप जाणवला. पद्धतींमध्ये फरक खूप फरक आहे. आता मला अजून एक म्हणजे नेहमी असं कुतूहल राहिलेलं आहे की कोकणामध्ये जी राहिलेली माणसं आहेत लहानपणापासून ती अतिशय काटक, आणि काटक म्हणण्यापेक्षा जर ऑलवेज ऍक्टिव्हनेसच्या बाबतीमध्ये, आणि घाटावरची माणसं अशी थोडीशी आरामात निवांत बघू, या सगळ्यांमध्ये तुला ऍडजस्ट होताना काही खूप फरक पडला. म्हणजे खूप जाणवल्या या गोष्टी मला. आमच्याकडे म्हणजे कसं पहाटे उठून भरभर सगळं आवरून 10ला कोकणी माणूस मोकळा असतो. म्हणजे 10 वाजेपर्यंत त्यांची बेसिक कामं सगळी आवरतात. वाडीत जाऊन शिंपडा काढून येणं, पूजा करून येणं, देवळात जाणं, जे काही तुमचं रेग्युलर रुटीन असेल ते, शेतात जाऊन येणं, न्यारी घेऊन गेला माणूस की झालं काम. म्हणजे ते दिवसभर मग काही नसतं त्यांना, वरवरचीच कामं जी काय बेसिक काम सकाळी असतं सगळं. तसं इथे नसतं. इथे थोडे निवांत असतात लोक, राजेशाही तत्व आवडतात थोडक्यात. पेशव्यांचे पडून खरंच आहे. इथल्या लोकांचा दिवसच उशिरा सुरू होतो, उशिरा सगळ्या गोष्टी असतात. आणि समावलं मध्ये मी मुंबईत थोडे वर्ष राहिल्यामुळे तिथल्या पण फास्ट लाईफची मला सवय होती. पण एकंदर पुण्यात आल्यावर मीच स्वतः आता इतकी आळशी झाली असं मला वाटायला लागलं की मी निवांत असते, रिक्षानेच फिरते निवांत, किंवा लोकल ट्रेन, ह्या कुठल्या गोष्टीच नाहीयेत, किंवा बरोबर काही करायला जाणं, कारण इथली दुकानच नाही उघडत 10 वाजल्याशिवाय. अजून एक मला नेहमी असा प्रश्न पडायचा पूर्वी की कोकणातून असं मुंबईत का जातात, पुण्यात का येत नाही. पाहिलं तर पुणे खूप जवळ आहे कोकणाच्या. पण नंतर मला हा एक बेसिक डिफरन्स कळाला की कोकणातली माणसं इतकी कामं करायची त्यांना सवय असते की ते पुण्यामध्ये येऊन ते ऍडजस्ट होऊ शकत नाही. वेरस मुंबईमध्ये त्यांचं त्याच पद्धतीचं लाईफ आहे, फास्ट लाईफ आहे. त्याच्यामुळे ती फार पटकन. आणि मुंबईत इंडस्ट्रियल सेक्टर पण जास्त आहे, नोकऱ्या खूप जास्त मिळतात, इझिली अवेलेबल. म्हणजे आत्ताच्या पुण्यामध्ये मिळतात, पण आधीचं पुणे आणि आताचं पुण्यात पण फरक आहे ना. मुंबईत कसं पहिल्यापासूनच अवेलेबिलिटी खूप आहे. सगळी पंथ पुण्यामध्ये आली आणि सगळे चाकरमानी काम करणारे लोक सगळे मुंबईकडे. त्यामुळे कोकणी माणूस मुंबईचाच, पुण्याचा फार कमी, पुण्यात नसतातच. दुसरा अजून एक माझा फार अवघड प्रश्न आहे. तुमच्याकडे सोहळं ओवळं होतं? हो, अजूनही आहे माझ्या घरी, दोन्ही घरी आहे आता. तर म्हणजे मी तर पहिल्यापासून माझ्या इकडे सोहळं ओवळं पाळत. आपली पिढी जरा ह्या सोहळा ओवळांना नावं ठेवते, तुझं काय ठीक आहे त्याच्यावर? खरं सांगू तर आपल्या पुरतं सोहळा ओवळं असेल तर म्हणजे माझं एक असं म्हणणं आहे की जे आपण करतो त्याचा दुसऱ्याला त्रास नाही होता कामा. माझ्या घरातलं जे सोहळं होतं ते माझ्या आईने तिच्या पुरतं तयार केलेलं होतं. आम्हाला तिने सांगितलं की आंघोळ झाल्याशिवाय स्वयंपाकघरात यायचं नाही. ओके, बरोबर येतात, काही चुकीचंही नाही असं मला नाही वाटत. का तर तुम्ही पारोसे असतात, बेडवरून उठून आलेले असतात, झोपेतनं उठलेले असतात, ती बाई छान आंघोळ करून प्रसन्न मनाने स्वयंपाक करायला आलेली असते. तुमचं पारोसं कशाला तिथे आळसावलेलं हे घेऊन जाणं, असं मला वाटतं. त्याच्यामुळे सांगत असेल मे बी ती. आणि आपल्याकडे पूर्वीपासून चालत आलेलं ना की आंघोळ बिंघोळ करून छान देवाला पूजा करणं, नैवेद्य करणं. सो अशा पद्धतीचं लाईफ माझ्या घरातही होतं. म्हणजे 4 दिवसांचं बाहेर बसणं, बाजूला बसणं, या सगळ्या गोष्टी पण आम्ही माझ्या माहेरी पाळलेल्या आहेत. वेरच ते सासूबाईंकडे पण आहे माझ्या, कारण आमच्या घरातच देवीचं मंदिर असल्यामुळे ती पण मला माझ्या आईपेक्षा जरा थोडं कमी सोहळं इथे पाळावं लागलं, कारण माझ्या सासूबाई तशा फ्लेक्झिबल आहेत सोहळ्याच्या बाबतीत. वेरच माझी आई नाही आहे, तिला काही चालत. तिच्याकडे अजूनही कोकणामध्ये कित्येक घरांमध्ये आमच्याकडे जे कामाला हाऊस हेल्प, आता इथल्या नावाप्रमाणे हाऊस हेल्प, ती पण आमच्याकडे काम करणी येतात, आमच्याकडे काम करणीच म्हणतात. म्हणजे आणि त्यांनाही त्याच्यात काही वाईट वाटत नाही. ती एक पद्धत आहे, त्या पद्धतीच तिथे लाईफ आहे. सो त्या अजूनही आमच्याकडे पुढच्या घराने येत नाही, त्या आपल्या मागच्या घरानेच येणार, तिथे चप्पल काढणार, हातपाय धुणार आणि कामाला लागणार. ती पद्धत आहे पूर्वीपासून चालली. त्याच्यामध्ये काही काय कमी जास्त मोठं कमी असं काहीच नाही. पहिल्यापासून जे चालत आलेले आहे, जे त्यांच्या मोठ्यांपासून त्यांनी बघितलंय ते तसं फॉलो करतात. जसं आमच्या मोठ्यांपासून आम्ही बघितले ते आम्ही फॉलो करतो. मुलगी वगैरे सगळं फॉलो करते. तुझी नेक्स्ट जनरेशन? हो, माझी मुलगी खूप लहान आहे, 8च वर्षांची. पण आता आमच्या घरात जेव्हा गणपती असतात तेव्हा त्यांना एकच अट असते, आंघोळ केल्याशिवाय
स्वयंपाकघरात तरी यायचं नाही. आणि एवढं पाळलंच पाहिजे. जर तुम्ही फॉलो केलं तर तुमची मुलं करणार आणि माझी मुलं केली आपण जे म्हणतो संस्कृती संस्कृती संस्कृती, त्याच्या काही चांगल्या गोष्टी आहेत, काही चांगल्या रूढी आहेत, काही कालबाह्य रूढी आहेत. बरोबर. म्हणजे चांगलं आहे ते आपण घेऊन जायला पाहिजे. म्हणजे आता एक कॉन्सेप्ट आहे 5 AM कॉन्सेप्ट आहे, ठीक आहे. त्यामध्ये जगभर त्याची वाहवा झालेली आहे. पण आपला कोकणातला माणूस हा आधीच 5 वाजता उठलेला असायचा, ठीक आहे. म्हणजे आपलं ते बुरसटलेलं आणि पाश्चिमात्य ते वाहवा, हा आपल्याकडे जो एक हे पहिल्यापासूनच हा आपल्याकडचा एक गोंधळ आहे. तो दुसऱ्याचा ट्रेंड फॉलो करणं हे आम्हाला आवडतंच, पहिल्यापासून आवडणारी गोष्ट आहे. ऍक्च्युली हे आपण पूर्वीपासूनच करत आलोय. आज सुद्धा रोज माझ्या घरात मी पहाटे 4:30ला उठते. तेव्हा उठते, माझ्या मुलांचे स्वयंपाक डबे त्यांचे ते शाळेत जातात, माझा नवरा 7 वाजता ऑफिसला जातो. माझी आई पहाटे 4ला उठते. तिला काही गरज नाही पहाटे 4ला उठायची, पण तरी ती अजून 4लाच उठते. माझी सासू पण 4ला उठते. सगळं अवघड त्या 7 वाजता ओके असतात सगळं त्यांची कामं धामं करून. कुठेही पुढे जायचंय मला, आज अचानक काही माझं ठरलंय की आता मला आज इथे गेलंच पाहिजे, काही इमर्जन्सी आली, अरे बापरे, मग मी आत्ता उठले, माझं हे सगळं आवरेल आणि मग मी जाईल. तर याच्यासाठी नाही थांबत त्या. 5 वाजता उठलेल्या असतात त्या रेडी. ओके, 7 वाजता तुम्ही त्यांना म्हणलं आपल्याला याचं काही येऊ शकतात का, तर त्यांच्या बॅकग्राऊंड मधली सगळी कामं झालेली असतात, त्या अडकून नाही पडत त्याच्यासाठी. सो म्हणून हे आपण आधीपासूनच फॉलो करत आलोय. आणि घाटावरचं माहिती नाही मला, पण कोकणी माणूस पहिल्यापासूनच पहाटे उठून शिंपण्याला जातो. का? शिंपणं म्हणजे वाडीला पाणी देणं. का? तर पहाटे विहिरीत पाणी जास्ती असतं, रात्रभरात विहिरीत पाणी साठलेलं असतं, ते पाणी काढून पंपाने बाहेर काढून आपल्या बागेला लावणं हे जास्त इम्पॉर्टंट असतं. म्हणून तो पहाटे 4ला उठून बागेत शिंपण्याला जातो. ऊन वर आली की पाणी कमी व्हायला लागतं. मग पहाटे उठून जर शिंपण्याला गेलं तर मराठवाड्यामध्ये पण आहे. म्हणजे आमची शेती मराठवाड्यामध्ये आहे, तर तिथे माझे आजोबा असेपर्यंत आम्ही सकाळी 4:30ला उठूनच पाणी द्यायचो. ठीक आहे. कारण काय असतं की पाण्याचं बाष्पीभवन तुमचं ऊन वरती आलं की ते ऑटोमॅटिकली वाढणार आहे. आणि मराठवाड्यामध्ये त्या मानाने पाण्याला दुष्काळ आहे. त्यामुळे आम्ही ते पाण्याचं नियोजन पहिल्यापासून तसं करायचो. गुड. तर मला तुझी गप्पा मारून खूप मजा येते. म्हणजे भाव वाटत नाही, पण शेवटी आपला एक फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅट प्रमाणे आपल्याला कुठं ना कुठं तरी ब्रेक घ्यावा लागणार आहे. तर प्राजक्त कोकण कन्याचे आता इव्हेंट काय, आता फ्युचर प्लॅन्स काय? खूप छान प्रश्न विचारलात खरं तर तुम्ही हा. म्हणजे मला सुरू करून तर 1.5 वर्ष झाले, पण मला खूप चांगले वाईट दोन्ही अनुभव खूप आले आतापर्यंत. आणि माझे एक म्हणाल तर मला द बेस्ट ऑर्गनायझर, द बेस्ट इव्हेंट ऑर्गनायझर व्हायचं खरं सांगायचं तर. म्हणजे मी माझा आदर्श मेश एक्झिबिशन्सच्या ओनर मेधा दिवेकर यांना बघते. मेधा मॅम जेवढ्या मोठ्या झाल्या तेवढं मोठं मला व्हायचंय, हे माझं एम आहे. की इव्हेंटचं नाव काढलं की ओके इंद्रधनू इव्हेंट्स हे दिसलं पाहिजे लोकांना, की एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट करायचंय. तर जसं आता लोक म्हणतात की मला घे बरारी मध्ये पार्टिसिपेट करायचंय किंवा मला मेश मध्ये पार्टिसिपेट करायचंय, अजून काही मोठमोठे इव्हेंट्स आहेत ज्याच्यामध्ये मला पार्टिसिपेट करायचं, तसं लोकांनी म्हणलं पाहिजे नाही मला इंद्रधनू बरोबर काम करायचंय. सो दिस इज माय एम. प्रक्षेपक, तुमच्याकडचे काही तुम्हाला स्टॉल्स ठेवायचे असतील किंवा तुमच्या सोसायट्यांमध्ये तुम्हाला काही अशा प्रकारचे एक्झिबिशन्स घ्यायचे असतील तर प्राजक्ताचा नंबर खाली आपल्या याच्यामध्ये दिलेला आहे, तुम्ही तिच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि प्राजक्ता, थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग हिअर. थँक्यू सो मच की तुम्ही मला इतकं छान बोलवलं, तिथे गप्पा मला दिल्यात. म्हणजे खूप वर्षांनी मी पण कोकणाबद्दल बोलले आज आणि इतकं बोलले. थँक्यू.